येस या अमितजी शिर्के साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. सामनावीर ट्रॉफी सौजन्य आदरणीय श्री दिलीपजी साळुंके साहेब, प्रोप्रायटर महालक्ष्मी एंटरप्राइजेस, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नवी मुंबई यांचे सर्वे सर्वा. या धर्मा पवार. अमितजी शिर्के साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. क्रिस्टल ट्रॉफी आहे सामनावीर पुरस्कारासाठी. दिलीपजी साळुंके साहेब आपल्या मनापासून धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य क्रिस्टल ट्रॉफी. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषकमध्ये पहिलं अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहे. अभिनंदन. 15 चेंडू 55 धावा ज्या प्रकारची तुम्ही फलंदाजी केली, प्रेक्षक देखील खुश झालेत, टीम देखील खुश झाली असेल. काय सांगाल या खेळीविषयी, ज्या प्रकारे तुम्ही बॅटिंग केलेत संपूर्ण सामन्यात? बॅटिंग करत असताना डोक्यात एकच होतं की पहिला सामना जिंकायचं. आणि PTPLच्या तर प्रत्येकाला उत्कंठ आहे. शिवण्या फायटर्समध्ये तुम्ही ॲज अ आयकॉन म्हणून खेळणार आहात आणि या मिस्टर PTPLला यावर्षी दुचाकी आहे. त्या स्पर्धेकडे कसं पाहताय तुम्ही आणि या त्या प्रकारचा सराव कसा चालू आहे? खरं तर PTPL ह्या स्पर्धेत मी पहिल्यांदाच खेळतो आहे, पहिल्यांदाच संधी भेटते आणि ते पण आयकॉन म्हणून, आणि चांगली जाईल अशी अपेक्षा करतो PTPL. थँक्यू व्हेरी मच. हे होते मित्रांनो धर्मा पवार, प्लेअर ऑफ द मॅच. विश ऑल द बेस्ट. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषकमध्ये पहिलं वैयक्तिक अर्धशतक या खेळाडूच्या नावे राहिलं आहे. मॅच दिशेने येस अंपायर, ग्रीन सिग्नल. मॅच दिशेने जाऊयात. ज्याचं नाव माहित नसेल ना ते बॅटर टाका. बॉलर कोण आहे? अक्षयला नाव दिसेल. एक्स्ट्रा धाव. वाईटनं सुरुवात झाली या मॅचची. मॅचला झाली आहे सुरुवात. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. पहिले दोन्ही चेंडू एक्स्ट्रा आलेत. सत्यजित आचरे गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिले दोन्ही आपण पाहिले तर अगदी व्हाईटच्या स्वरूपामध्ये. एका बाजूला आपण पाहिलं तर योगेश मालुसरे आहे, जो पाटण तालुका टेनिस क्रिकेटला आयकॉन लेव्हलला सध्या मात्र खेळाडू खेळतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटवरती सर आला नाहीये. या फटक्याला घेऊन थोडा नाराज असेल, कारण की ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय. लेदर क्रिकेटचाही तेवढाच दांडगा अनुभव, लेदर क्रिकेटमधून टेनिस क्रिकेटचाही तेवढा दांडगाच अनुभव. दोन्ही प्लॅटफॉर्मवरती आपल्या खेळाला एक चांगल्या स्तरावरती घेऊन जाणारा योगेश मालुसरे एका बाजूला, जो एक गाव 11 साठी खेळत असताना आज आयकॉन लेवलला, तालुका लेवलला एक चांगलं क्रिकेट खेळतो. टीमची टोटल 2 या धावसंख्येवरती जे धावा आले दोन्ही एक्स्ट्रा धावा आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सर बॅटवरती आला नाहीये. डिक्लेअरमध्ये 1 धाव. चांगली गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 1 मध्ये योगेश मालुसरेच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना त्याला कोणतीही संधी दिली जात नाहीये. अचूकता किती महत्वाची आहे. एखाद्या गोलंदाजाकडे गती असण्यापेक्षा अचूकता असणं, अचूक टप्पा असणं, व्हॅरिएशन असणं या किती महत्वाच्या गोष्टी. मिस्टर सत्यजित यांच्या विरोधामध्ये पूल फटकाचा खेळला योगेशनं. चेंडू आपण पाहिलं तर अगदी डोक्याच्या वरून जातोय. योगेश मालुसरेचा येतोय हाय अँड हँडसम फटका, निघून जाईल मॅक्सिमम 6 धावेसाठी. अप्रतिम स्ट्रोक. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी पुढे जाते. बॅटिंग करत असताना एका बाजूला वेतनाथ क्रिकेट क्लब आचरेवाडी गोलंदाजी करतोय. जंगमवाडी 11 जंगमवाडी टीम सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग परफॉर्मन्स दाखवतोय.
मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9 या धावसंख्येवरती. हाही ड्राईव्ह केलाय. याच ड्राईव्हच्या प्रयत्नामध्ये योगेश होता. खेळाडू ऑलरेडी तैनात होता. हातातून कॅच ड्रॉप झाली आहे. योगेश मालुसरेची कॅच ड्रॉप होणं म्हणजे कुठेतरी धावसंख्येला आणखीन आकार देणाऱ्याला फलंदाजाला संधी देणं. नॉन स्ट्रायकिंग एंडला मॅच बॉल आलेला आहे. हा मॅच बॉल आहे. येस, मॅच बॉल. थँक्यू सो मच. असे चेंडू शोधून आणा. टीमची टोटल आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवरती स्थिर आहे. डॉट बॉल. P1 पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. यॉर्कर चेंडू हातात आलाय. क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलंय. 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव येईल. सत्यजित यांची गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 1 संपली गेली आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये टीमची टोटल 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 10-10 ऑन अ स्कोर कार्ड. 10 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आचरेवाडी टीमनं जर 10 धावा खर्च केलेत तर आचरेवाडी टीमकडून ही चांगली ओव्हर मानली जाईल. पण योगेश मालुसरेसारखा खेळाडू स्ट्रायकिंगला असताना 10 धावा येणं म्हणजे कुठेतरी सत्यजित यांची गोलंदाजी धारदार असणं. अप्रतिम गोलंदाजी. चला स्पीडअप घ्या टीम. जास्त वेळ नाहीये. मेन अंपायरला तुम्ही पाहताय ते खेळाडूंच्या जरूर मागे लागू शकतात. त्यांना आपण जबाबदारी दिली आहे स्पर्धा लवकरात लवकर मॅच सगळ्या संपवण्याची आणि ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. तुषार शेवाळे कॅप्टनशिप बरीच जबाबदारी त्यानं कर्णधार पद भूषवलं आपल्या संघाचं भरपूर दिवस. तुषार शेवाळे आणि आता कॅप्टनही चेंज केलं आचरेवाडी टीमनं. तुषारच्या खांद्यावरची जबाबदारी बऱ्याचदा पाहिली थोडासा लकी कॅप्टन ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. काहीतरी चेंज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जातो. तो केला आणि सध्या मात्र आपण पाहिलं तर गोविंद मोहने फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न. सर बॅटवरती आला नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी डायरेक्ट झाली नाहीये. गोविंद मोहने एक धाव जरूर घेणार होते कारण की समोर योगेशला स्ट्राईक द्यायची होती. एक हँडसम खेळाडू पाटण टेनिस क्रिकेटचे एक डॅशिंग प्लेअर म्हणून योग्य खऱ्या अर्थानं गोविंद मोहने यांना ओळखलं जातं. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. ओह वॉट अ ड्राईव्ह वॉट अ ड्राईव्ह. सर बॅटनं खेळला जातोय. मिस फिल्डिंग होतीये. कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू अगदी निघून जातोय. 4-4-4 येईल चौकार महत्वाचा. चावी भेटली आहे होंडा स्कूटीची. ज्याची असेल त्याने 1000 रुपये द्या आणि चावी घेऊन जा. स्कूटीची चावी आहे. ज्यांची कोणाची असेल खिशात हात टाका. चावी आहे का बघा. थोड्याशा कमी गतीनं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. मिस फिल्डिंग होत आहेत आज. एक सिंगल धाव दुसरीचाही प्रयत्न केला जातोय. टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते. जी आपण पाहिली तर 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. 17 ऑन अ स्कोर कार्ड. 17 धावा या स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. एक चांगली मॅच आपल्याला बघायला भेटेल. दोन्ही टीम बेस्ट ऑफ द बेस्ट आहेत. पहिल्या टीमवरून आपण पाहिलं तर गोशिरवाडी संघ वरच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचला. ओहो दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. तोपर्यंत आपण पाहिलं तर आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो आमच्या गोटोली गावचे ग्रामस्थ अर्थातच हबप हरिभक्त पारायण सन्माननीय दत्तू म्हात्रे काका यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम काका. सुस्वागतम. अर्थात आमचे गोटोली गावचे ग्रामस्थ आणि खऱ्या अर्थानं गोठवली गावांचा ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो.
अनिकेत दादा मात्रे यांचा आभार व्यक्त करेल. सातत्याने पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या पाठीशी उभे असणारे युवा नेते आमचे अनिकेत दादा, थँक्यू सो मच. 2 धावा या स्कोर कार्डवरती ऍड होतील. टीमची टोटल आपण पाहिली तगदी 21 या धावसंख्येवरती 21. वाईट +1 आहे ना? येस, थँक्यू. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. मी विनंती करेल आमचे सन्माननीय हबप दत्तू म्हात्रे साहेब काका, मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय गोठवली गावचे ग्रामस्थ आमचे सन्माननीय दत्तू म्हात्रे साहेब काका, आपण कृपया व्यासपीठावरती यावं. आपला सन्मान आम्ही करू इच्छितोय. की अनिकेत दादा मात्रे यांच्या माध्यमातून पाटण तालुका टेनिस क्रिकेटला नेहमी सपोर्ट केला गेला. गोठवली ग्रामस्थाच्या वतीनं सपोर्ट केला गेला. काका मी विनंती करेल या आपण बसून घ्या. टीमची टोटल आपण पाहिली तर 2 षटकांचा खेळ झालेला आहे. संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली आहे 22 या धावसंख्येवरती 22 धावसंख्या ही स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. सागर माने दाखल झालेत गोलंदाजीसाठी. मॅचच्या दिशेने जाऊयात. जी स्कूटीची चावी आहे ती पाणी पिण्याच्या ठिकाणी आम्हाला सापडली आहे. सो 1000 रुपये त्याच्या आणा आणि चावी घेऊन जा. थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. सागर गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 3. बॅकफुटला पूल फटका दे दनादन. योगेश मालुसरे चालू झालाय. योगेशच्या बॅट मधून चेंडू जाईल लांब लांब लांब, भरपूर लांब. जणू योगेश सांगतोय जा पळत घेऊन या तो चेंडू. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम बॅटिंग. 28 धावा 28 ऑन अ स्कोर कार्ड. योगेश रुकेगा तो ठोकेगा. योगेश जंगमवाडी का नहीं झुकेगा असं म्हटलं जातं. दे दनादन योगेश. हाफ ट्रॅकर टॅप करण्याचा प्रयत्न. पंच पंकज कॅच पकडले. विकेटचं पतन. मोठी विकेट योगेश मालुसरेला माघारी पाठवला. बडी मछली जाल में फंस गई आणि सागर मानेनं ही विकेट मिळवली. एक बिग विकेट. बडी मछली. योगेश अडकला. प्रथमेश दाखल होतोय आता मैदानामध्ये. प्रथमेश न्यू बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. ऑरेंज आर्मी टीम एका बाजूला. पंकजनं अप्रतिम कॅच पकडली. चेंडूपर्यंत पोहोचला. गॅदर केला. खाली पडला. चेंडू नाही सोडला पंकजनं. जस्ट नंबर 3870. अप्रतिम कॅच. अप्रतिम फिल्डिंग. बॅकफुटला पूल फटका. मिड विकेटला खेळाडू आहे. कॅच पकडली आहे तुषारनं आणि आणखीन एक धक्का भेटलाय. तू चल मैं आया पीछे से. हे असंच झालंय. हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती आता खेळाडू उभा. अवधूत टीमचा कॅप्टन सध्या दाखल होतोय. मॅचच्या दिशेने आपण जातोय. धावा ज्या थांबल्यात त्या षटकारानंतर 2 विकेट बोलू शकतो. टीमची टोटल आपण पहिली अगदी जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवरती. ओहो हो 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 सोडून दिला जातो. अंपायर बोलतील वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये. आमच्या डीजे चेतन देखील युवा डॉन सध्या आला. डीजे चेतनचं आम्ही स्वागत करतो. वेलकम डॉन. टीमची टोटल आपण पाहिली तर 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले.
अवे फ्रॉम दी बॉडी, थोडा नजरेच्या बाहेर ठेवला, हातापासून बाहेर ठेवला, डॉट बॉल आला, निर्धाव आला, भिंती गेंद आली. हा आवाज पहा, तुषारचा आवाज आहे. शेवटचा चेंडू. इपा जबरदस्त एंट्री झाली टीम वन साइड नाईकबा फायटर टीमची एंट्री. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला एक सिंगल धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, दुसरी धाव फेकी चांगली. ओ हो हो हो, वॉट थ्रो यार, अप्रतिम थ्रो. संपूर्ण टीम, सगळ्या बाईक्स मैदानामध्ये दाखल झाल्या. वन साइड नाईकबा फायटर टीम दाखल झाली अगदी मैदानामध्ये. 3 ओव्हरचा खेळ झाला, 31 धावसंख्या, 31. आणि आता अक्षय, नवी मुंबईमध्ये विमानं भरपूर खालून जातात आता. म्हणजे एखादं विमान खालून गेलं की समजतं स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई, इथून ते विमान उड्डाण झालंय. आता मुंबईसारखी आवाज ऐकायला भेटतात विमानाची. काल पहिलं लँड झालं स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई. मयूर बोत्रे गोलंदाजीसाठी दाखल झालाय. लॉफ केलाय, कॅच कॉल. पंकजची फिल्डिंग चांगली राहिली. वॉट अ फिल्डिंग, ओ हो 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 हो, वॉट अ फिल्डिंग. कॅच ऑफ द टुर्नामेंट, आणखीन एक कॅच पकडली आहे. वॉट अ कॅच यार, रिले कॅच याला बोलतात, कॉम्बिनेशन कॅच याला बोलतात. पंकज चेंडूच्या खाली आला. ह्या पार रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. फटका चांगला खेळला, कॅमेरामॅन शेवटपर्यंत चेंडू टिपतोय आणि आता पंकज स्क्रीनवरती दिसेल. चेंडू अडवला, एका हाताने ढकलला, खाली पडला, रिलेमध्ये दुसरा आला, त्याने कॅच एका हातात पकडली. वॉट अ कॅच. दशरथ होता त्याच्यासोबत, पंकज आणि दशरथ. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग पंकज. मयूर बोत्रे आता मैदानामध्ये दाखल होईल. सत्यवान नवीन बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. 31 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. आई मळादेवी 11 कुसरून संघ दाखल झाला. अ संघ, आई मळादेवी 11 कुसरून ब संघ, दोन्ही टीम सगळ्या दाखल झालेत. श्री 11 काळगाव संघ आला. वन साइड नाईकबा फायटर टीम आली आहे. सगळ्या संघाचं स्वागत करूयात. यानंतरच्या या लढती आहेत सगळ्या. ओहो हो, यावेळी देखील हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये भरपूर आहे. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 33 धावसंख्येवरती. ज्या सिंगल डबल धावून घेत आहेत त्या खूप महत्वाच्या आहे. आणि योगेश तेच सांगतोय, सिंगल डबल सुद्धा महत्वाचे आहेत. धावा कंपल्सरी घेण्यासाठी कॅप्टनने कॉल केला आता मैदानामध्ये. ओहो हो, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू, लेफ्ट हँडेड बॅटर साठी हा चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. सोडून दिलाय, सोडून दिलाय. ये अच्छा आता वाईट बॉल. कारण की आता तुषार काहीतरी सांगेल. लॉंग ऑन वरून तो जातोय, लॉंग ऑफ वरून धावत जातोय. पहा, लाईन खराब होते ना किंवा दिशा भटकते. आयुष्याची असो क्रिकेटची असो, मित्राचं मार्गदर्शन, देवाचं दर्शन, दोन्ही महत्वाचे आहेत. ते मार्गदर्शन भेटले आता गोलंदाजाला. अहो फुल टॉस, जाग्यावरून खेळला. भाई आपके पास फुटवर्क नहीं है तो नेटवर्क कैसे आएगा. कारण की मोबाईलमध्ये नेटवर्क आणण्यासाठी आणि क्रिकेटमध्ये नेटवर्क आणण्यासाठी ते फुटवर्क गरजेचं आहे. क्रिकेटमधलं तरच नेटवर्क येऊ शकता. नेटवर्कमध्ये आला तर एक चांगली रेंज पकडू शकते धावसंख्येची. जगे से खेलेंगे तो कुछ नहीं पाएंगे. एक सिंगल धाव धावून घेतल्या. 35 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात आणि 36 धावेचं आव्हान ठेवलंय वेताळनाथ क्रिकेट क्लब आचरेवाडी टीमच्या समोर. टॉस साठी जाऊयात. यानंतर विजय संघाची मॅच होणार आहे.
आज नाईकबा फायटर वन साइड टीम कडून या पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं 25 तारखेच्या स्पर्धेमध्ये शुक्रवारी 5 विकेट घेतले तो आज संस्कार दिसेल. कॅमेरामॅन आपण व्यासपीठाच्या दिशेने वळूया. सुजित दादा मी विनंती करेल आपल्या शुभस्ते दादा मी सन्मान करतोय. व्यासपीठावरती आमचे गोटवली गावचे ग्रामस्थ हरिभक्त पारायण दत्तू म्हात्रे साहेब काका व्यासपीठावरती आहेत. त्यांचा सन्मान आम्ही घेऊ इच्छितो. काका विनंती करेल हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. हा सन्मान स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. आमचे गोठवली गावचे ग्रामस्थ हरिभक्त पारायण दत्तूजी म्हात्रे साहेब काका यांचा सन्मान केला जातो. थँक्यू सो मच काका. गोठवली गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं खूप सपोर्ट काका राहिलाय. अनिकेत दादा म्हात्रे यांचा सपोर्ट आम्हाला राहिलाय. तुमचं प्रेम राहिलंय असंच राहू देत. थँक्यू सो मच मनापासून आभार. ही संपूर्ण मैदानं जपून ठेवलेत. प्रत्येक ग्रामस्थानं ही माती जपून ठेवली. या मातीशी त्यांची एक वेगळी नाती आहेत. क्रिकेट इथे खेळलं गेलं. भरपूर खेळाडू मोठे झाले आणि शिवाजी जाधव बॉस सोबत सातत्याने अनिकेत बात्रे साहेब त्यांचा मित्र परिवार गोटवली ग्रामस्थ यांचा सपोर्ट राहिलाय पाटण तालुक्याला. PTPL साठी मैदान उपलब्ध असेल. वर्षभर मैदान उपलब्ध असेल. हे प्रेम आणि हे नातं जोडलंय. जसं खोनेगावचं आणि पाटण तालुक्याचं नातं जोडलंय तसं गोटवली ग्रामस्थ आणि अनिकेत दादा म्हात्रे यांचं खऱ्या अर्थानं नातं जोडलं गेलं. येस दोन्ही बॅटर अक्षय शेठ म्हात्रे यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करेल. टार्गेट या मॅच मध्ये ठेवले 36 धावेचं टार्गेट. तुषार दाखल होईल. तुषार शेवाळे दाखल होईल. त्याच्यासोबत आपण पाहिलं तर मयूर दाखल होईल. तुषार शेवाळे आणि मयूर दोन्ही फलंदाज दाखल झालेत आता मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 1 साठी येस अंपायर. येस फक्त सॅटर्डेला हे अलाव आहे. संडेला नाही. संडेला तुम्ही जेवढे कमी खेळाडू आणा तेवढ्यानंच खेळायचं. एक्स्ट्रा खेळाडू संडेला घेता येणार नाही. सॅटर्डे आपण सपोर्ट करू बिकॉज ऑफ वर्किंग डे. भरपूर खेळाडूंचे जॉब्स असतात कामं असतात. योगेश मालुसरे गोलंदाजीसाठी दोन्ही तरफ घुमाएगा गेंद. बॅक ऑफ द हँड स्लोअर वन नकल बॉल लाईक कट ऑफ कट. एका पॅकेजमध्ये एक भरपूर धमाके आणि दुसऱ्या बाजूला धमाकेदार तुषार आहे. मयूर देखील आपल्या आचरेवाडी टीमसाठी एक चांगला परफॉर्मन्स मयूरचाही राहिला. तो देखील मैदानामध्ये. PTPL लवकर जवळ येते. PTPLच्या अनुषंगाने आता प्रत्येक खेळाडू आपला एक चांगला सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न जरूर करेल. बॅकफुटला पूल फटका. धावा सिंगल भेटेल एक. डिक्लेअर मध्ये चेंडू प्लीज पाठवायचा आहे. येस मॅच बॉल आलाय. येस आलेला आहे. आज संस्कार पण इन ॲक्शन दिसेल. 5 5 विकेट ज्यानं एकाच मॅचमध्ये घेतलेत. एक युवा टॅलेंट संस्कार आज इन ॲक्शन दिसेल. नाव मोठं व्हायला वेळ लागत नाही. एक चांगला खेळ करा. तुमच्या नावाचा उल्लेख हा नेहमी केला जातो. डिक्लेअर पुन्हा एक धाव. आणि आज जो चेंडू टाकणार संस्कार पहिला चेंडू टाकेल तो 6वा चेंडू असेल आणि तिथे विकेट भेटली तर 6 चेंडू 6 विकेट संस्कारचा एक मोठा रेकॉर्ड होऊ शकतो. येस चेंडू टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचली 2 या धावसंख्येवरती. जाणून बुजून जे हाफ ट्रॅकर टाकले जातात त्या चेंडूवरती डिक्लेअर येत आहेत.
यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न लॉफ केलाय. मिड विकेटला खेळाडू ऑलरेडी तैनात ठेवला. एक सिंगल भेटेल. फेकी चांगली राहिली. डायरेक्ट योगेशच्या हातामध्ये चेंडू. संघाच्या धावसंख्येमध्ये एकने भर. टीमची टोटल 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 3 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटवरती सरळ आला नाहीये. पुन्हा एक डिक्लेअर मध्ये सिंगल भेटेल. 36 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. यानंतर विनिंग टीम म्हणजे जळव ज्योतिबा संघ आणि विजेता संघ यामध्ये मॅच होईल. मान दिला रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न नकार दिला. योगेशची गोलंदाजी चांगली राहिली आहे. मग अशी उल्लेख केला की एका पॅकेजमध्ये भरपूर धमाके आहेत. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ तर संपला. म्हणजे लेग कट, टॉप कट, टॉकेट बॉल, गती परिवर्तन करणारा, बॅक ऑफ दी हँड, नखल बॉल, या सर्व गोष्टी तो लेदर क्रिकेटचे, टेनिस क्रिकेटचे नेट प्रॅक्टिसमध्ये धडे गिरवत असतो. आणि ज्या खेळाडूची परफेक्ट प्रॅक्टिस आहे त्याचा परफेक्ट खेळ हा होतोच होतो. प्रॅक्टिसशिवाय हा क्रिकेटचा खेळ नाही आहे. नशिबावरती क्रिकेटचा खेळ खेळला जात नाही. नशिबावरती मॅचेसही जिंकल्या जात नाही. नशिबावरती या जगामध्ये कोणताच खेळ हा जिंकला जात नाही. मेहनत महत्वाची आहे. प्रथमेश दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. पॉवर प्लेचं षटक संपलं. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपली. तदनंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर, लेग स्टिकच्या बाहेर, इट्स वाईड बॉल. एक्स्ट्रा धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होत आहेत. टोटल धावा या मॅच मध्ये 36 करायच्या आहेत. 36. आणि या एक्स्ट्रा धावेनं आचरेवाडी टीम कुठेतरी एक पाऊल पुढे जाते. संघाची धावसंख्या आता 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बॅटीच्या टॉप एजला कॅचचा प्रयत्न जरूर राहील. कॅच ड्रॉप होते. योगेशचा कॉल होता तो नजरेसमोर आला. दोघांमध्ये कम्युनिकेशन नाही राहिलं. एक सिंगल धाव येईल. वेलकम आयकॉन सनी कंक, त्याचंही आम्ही स्वागत करतो. मॅचच्या दिशेने आपण जातोय. यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, पान अडवण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू स्टॉप केला. एक सिंगल धाव. दुसरी धाव फसली जाऊ शकते, पण 2 धावा फेकी जबरदस्त राहिली नाहीये. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. टीमची टोटल आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 36 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत, जिथे 2 चेंडू झालेत. चेंडू बाकी आहेत तब्बल 3. अगदी जबरदस्त मारण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये आता ऍड होतीये. पूर्णपणे आपण पाहिलं तर बाहेर राहिलाय. जास्त बाहेर अंपायरनं सांगितलं जरा एक्स्ट्रा बाहेर राहिला. तदनंतर वेळ घेतला आणि तदनंतर हा वाईट बॉल दिला जातोय. टीमची टोटल 1 न पुढे जाते. संघ आपण पाहिले तर अगदी 9 या धावसंख्येवरती. लफ करण्याचा प्रयत्न. बॅटवरती हाई चेंडू सरळ आला नाहीये. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. पुन्हा 2 धावेचा प्रयत्न. फेकी चांगली राहिली आहे. फसला गेला. ही धाव झाली असती का? ही धाव झाली असती, कारण की हा थ्रो घेण्यासाठी योगेशला भरपूर पुढे जावं लागलं आणि तोपर्यंत दुसरी धाव फसली आहे. विजय माने मैदानामध्ये दाखल होईल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही जर विचार केला तर तब्बल 26 धावा या जिंकण्यासाठी हवेत. 10 चेंडू 26. दाखल झालेत गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक तब्बल चेंडू आपण पाहिले तर आतापर्यंत झालेले 3. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओहो हो हो, चेंडू अगदी थोड्या वेळासाठी असं वाटलं चेहऱ्यावरती आदळतोय की काय.
मात्र चेंडू अगदी बॅटच्या कॉर्नरला आदळलाय. चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना प्रथमेशनं योगेशच्या गोलंदाजीमध्ये धावा कमी आलेत. प्रथमेशची गोलंदाजी चांगली राहिली आहे. इम्पॉर्टंट चेंडू, महत्वाचा चेंडू या मॅचचा. फुल फटका खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू बॅटवरती आला नाहीये. पुन्हा एक सिंगल घेतली. आताही दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी आताही चांगली झाली आहे. ओहो हो, यावेळी देखील फेकी चांगली झाली आहे. बॅटर पोहोचला गेलाय पूर्णपणे. 2 धावा, चिकी धावा. आत्ता 2 ओव्हर संपल्या गेल्या. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 10 चेंडू आणि तब्बल 24 धावेची आता गरज आहे. 10 चेंडू 24. चला थोडासा स्पीडअप घ्या टीम. 12च्या सरासरीनच धावा हव्यात प्रत्येक 5 चेंडू मध्ये. तू 10 चेंडू मध्ये 4 षटकार अशी मोजू शकतो. प्रत्येक 5 चेंडू मध्ये तुला 2 षटकार हवेत. असंही कॅल्क्युलेशन बरेच कॅप्टन करतात. योगीराज गोलंदाजीसाठी दाखल झालाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. 10 चेंडू तब्बल 24 धावा विजयासाठी हव्यात. एक वेगळ्या ऍक्शननं गोलंदाजी टाकणारा हा गोलंदाज सिंगल मध्ये एक डिक्लेअर येते. ओ हो यावेळी देखील आपण पाहिलं इट्स अ व्हाईट बॉल. हा व्हाईट बॉल यावेळी मात्र पडल्यानंतर जास्तच बाउन्स झाला. पडल्यानंतर जास्त उसळी घेतली. 1 बाउन्स दंडित केलाय. योगेश मालुसरे आता खऱ्या अर्थानं गोलंदाज योगीराजला बोलवतोय. भरपूर चर्चा करेल तो. बरीच गोष्टी सांगेल तो. हा अनुभव सांगितला जातोय. पहा, एखादा अनुभवी खेळाडू संघामध्ये असणं का महत्वाचं आहे? युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. एखादी चूक झाली तर ती सुधारण्यासाठी. एखादा अनुभवी खेळाडू ज्याला क्रिकेटचा बराचसा अनुभव आतापर्यंत प्राप्त झालाय आपल्या मेहनतीनं, अशा खेळाडूचा भरणा असलेला संघ हा बऱ्याचदा टेनिस क्रिकेटमध्ये अभिराज्य गाजवतो. कट केलाय. पूल फ्लाइटेड निघून जाईल बंदुकीच्या गोळी सारखा. अप्रतिम फटका. एक वार तुषारचा होता आणि हा तुषार असेच वार करतो. हुशार आहे. नेहमी बॅटिंग करत असताना शेवटपर्यंत थांबून मॅरेथॉन इनिंग करण्याचा प्रयत्न त्याचा असतो. संघाची धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 16 धावा संघाला विजयासाठी हव्यात. टीम बोलत असेल अशीच बॅटिंग राहू दे. मात्र दुसऱ्या बाजूला योगेश मालुसरेनं दिलेला कानमंत्र योगीराजसाठी किती महत्वाचा असेल. हा कानमंत्र खूप महत्वाचा असेल कारण की मॅच अजूनही ऑन आहे. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. हाफ ट्रॅकर पुन्हा पूल फटका. आता फसलाय का? होय, कॅच पकडली आहे. तुषार फसला गेलाय. योगेशनं जाणून बुजून हाफ ट्रॅकर टाकण्यासाठी सांगितला होता का? की योगेश मालुसरेची कॅप्टनशिप खूप महत्वाची राहिली आहे. जाळ टाकलं, ट्रॅप टाकलं, ट्रॅप मध्ये फसला जातोय. जो या मॅच मध्ये काय पालट करू शकतो तो टीमचा एक महत्वाचा बॅटर ट्रम्प कार्ड. तुषार माघारी गेला. मिस्टर दशरथ न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होते. कॅचेस खूप चांगल्या पद्धतीने पकडली आहे कारण चेंडू भरपूर वेगानं आला होता. चेंडू पडल्यानंतर हातामध्ये आदळल्यानंतर चेंडू खाली पडतोय की काय, पण अशा वेळी आपण पाहिलं तर कॅचही अप्रतिम पद्धतीने पकडली. जंगमवाडी टीम मॅच मध्ये एक पाऊल पुढे टाकतीये. थोडीशी आचरेवाडी टीम आणि जंगमवाडी टीम या दोघांमधली ही मॅच आता टफ होत चालली आहे. अटीतटीचा सामना कसा असावा त्याचं एक चांगलं उदाहरण या मॅच देतीये. हाफ ट्रॅकर हाही जाणून बुजून टाकलाय पण आता नाही. यावेळी फलंदाजाची हाईट आहे. दशरथ जात आहेत.
आणखीन एक पलटवार करतायत. चेंडू सीमा पार पोहोचवलाय षटकारासाठी. 26 धावा. शेवटचा चेंडू येईल. 26. ऑलरेडी बुक झालेले खेळाडू आहेत सगळे पहिल्यापासूनच. SRJ स्पोर्ट्सने वगैरे बुक केले ते बोलणं झालं. थांबा फोन करतो. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. यावेळी देखील आपण पाहिलं तर खेळून काढले अगदी हलक्या हातानं एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. आता चेंडू तब्बल आपण पाहिलं तर बाकी आहेत 5 चेंडूमध्ये विजयासाठी 5 चेंडूंनी तब्बल 9 धावेची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा. महत्वाची ओव्हर असेल, महत्वाचा स्पेल असेल. 5 चेंडू 9, 5-9 महत्वाचा स्पेल आहे. हे विजय दाखल झालाय गोलंदाजीसाठी आणि कुसरून टीमचं विजयचंही एंट्री झाले. विजय गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 5 चेंडू 9 धावेची गरज. पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल त्याची एंट्री झाले. वेलकम सर्वांचं स्वागत. सँडी वेलकम. 5 चेंडू आणि तब्बल 9 धावा विजयासाठी हवेत. एका बाजूला टीम आचरेवाडी टीम, दुसऱ्या बाजूला संघ जंगवाडी संघ. ओहो हो हो फटका खेळलाय. कॅच साठी गेलेत. निर्णय चुकलाय का? निर्णय चुकलाय. चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी. शेवटच्या मुवमेंटला एखादा डिसिजन घेतला की बस घेतला, त्यासाठी तुटून पडायचं. चेंडूवरती सूर मारायचा, पुढे गेला, फसला आणि तदनंतर मात्र चेंडू अगदी 4 धावेसाठी. दशरथ यांच्या बॅटमधून एक षटकारी आलाय, एक चौकारी आलाय. दशरथनं संपूर्ण आचरेवाडी टीमला कमबॅक करून दिलाय. आता चेंडूची सांगताय 4 चेंडूमध्ये तब्बल 5 धावेची गरज आहे. 4 चेंडू तब्बल 5 धावा. सोडून दिला बाहेर, थोडासा जातोय व्हाईट बॉल. मॅचचं समीकरण बिघडतंय. योगेश मालुसरे यष्ट्यांच्या बागून बराचसा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न गोलंदाज विजयला करतोय. मात्र एका बाजूने आता 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 4 धावेची हवी आहे गरज. 4 चेंडू 4 धावा. ड्राइव्ह केलाय, फटका चांगला खेळून काढलाय. कॅचिंग पोझिशनला खेळाडू आहे, कॅच पकडली आहे, मॅचही पकडली आहे. दशरथला बाद केलंय. आता नौका खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल. पंकज दाखल होतोय, ज्यानं या स्पर्धेची सर्वोत्तम कॅच पकडली. एक दुसऱ्या बाजूला गोशेटवाडी टीमचा अर्थातच शुभम आणि दुसऱ्या बाजूला पंकज. या 2 खेळाडूंना या स्पर्धेची सर्वोत्तम कॅच आतापर्यंत पकडली आहे. तीन चेंडू 3 चेंडू आणि तब्बल 4 धावेची गरज. 3 चेंडू 4 धावा. मॅच एक चेंडूवरती बदलते, एक चेंडूवरती मॅच घडते. एका चेंडूनं मॅचचं समीकरण बदलू शकतं. या मॅच मध्ये विकेटही महत्वाची आहे, एक धावही महत्वाची आहे. चांगला चेंडू हाताला, खेळाडू आहे, चेंडू पकडेल, फेकेल. चांगली फेकी झाली नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते, चिकी धाव. समीकरण बदललंय. या मॅच मध्ये आता विजयासाठी 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडू मध्ये तब्बल 3 धावेची गरज. एक धाव महत्वाची मानली जाते. टप्पा महत्वाचा आहे. जेवढ्या आतापर्यंतच्या गप्पा केल्या ना, तेवढाच टप्पा महत्वाचा आहे. या मॅच मधला टप्पा या मॅचचं समीकरण बनवू शकतो. एखादा चुकीचा टप्पा मॅचचं समीकरण बिघडू शकतो. म्हणजेच काय, अचूकता काय असते ही गोलंदाजाला दाखवावी लागेल. आचरेवाडी टीमनं मॅच बनवली आहे, तो मॅच घेऊन जाईल का? मॅच अजून भरपूर
बाकी आहे. स्क्वेअर कट फटका चांगला आहे. वन बाउंड चेंडू आहे. खेळाडू आहे. चेंडू पकडतोय. दुसरी धाव कंप्लीट होतीये. आता 2 धावा घेतल्या जात आहेत. व्हॉट अ मॅच. एक चेंडू आणि तब्बल 1 धावेची गरज आहे. एक चेंडू 1 धाव. काळजाचे ठोके चुकवणारा हा खेळ आहे. हृदयाचे ठोके 72च्या पद्धतीने वाढवणारा खेळ आहे आणि अक्षरशः या खेळानं या मॅचनं आता 12व्या खेळाडूंचंही टेन्शन वाढवलंय. दोन्ही टीम देवाचा दावा करत असतील. दोन्ही टीम आता देवाला आठवत असतील. दोन्ही टीम वरती पाहत असतील. पण या मैदानामध्ये जो 100% खेळ चांगला करेल ना त्याचाच विजय होईल. व्हॉट अ मॅच. एक चेंडू आणि 1 धाव विजयासाठी हवे. टप्पा महत्वाचा आहे. बाहुबली मधला कटप्पा जेवढा महत्वाचा होता तेवढाच या मॅच मध्ये टप्पा महत्वाचा आहे. म्हणजेच काय, चौकातल्या गप्पा असतील, मॅच मधला टप्पा असेल किंवा बाहुबली मधला कटप्पा असेल, हे जेवढे महत्वाचे होते तेवढीच ही मॅच महत्वाची. हृदयाचे टोके चुकवणारा चित्त थरारक सामना म्हणजे एका बाजूला आचरेवाडी टीम, दुसऱ्या बाजूला जंगमवाडी संघ. काय घडेल माहिती नाहीये, काय घडणार आहे हेही माहिती नाहीये, पण हा टप्पा कसा पडेल यावरती चित्राचं मॅचचं संपूर्ण चित्र आहे. मॅच आवडली आहे, सामनाही आवडलाय, खेळही दमदार झालाय. एक चेंडू 1 धाव. जेवढी कंपल्सरी ड्रेसिंग तेवढीच कंपल्सरी चेसिंग. हा पाटण तालुका आहे. एक चेंडू 1 धाव. ड्राईव्ह केलाय, कॅच पकडली तर मॅच होऊ शकते. कहाणी बदलली. आचरेवाडी टीम वेतानाथ क्रिकेट क्लब विजेता राहिला. विजेता राहिली टीम. चला या दोन्ही टीम करूया टॉस. ज्योतिबा टीम आणि आचरेवाडी संघ या दोन्ही टीम मध्ये टॉस होईल. या दोन्ही कॅप्टन वरती या. मी विनंती करेल सन्माननीय दत्तू म्हात्रे साहेब काका, आपले शुभ हस्ते आपण टॉस वरतीच करूयात काका. या दोन्ही टीम